नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज डंकामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर बोलतोय ना, तो फक्त रिक्षा टॅक्सीचा मुद्दा नाही आहे. हा महाराष्ट्राच्या ओळखीचा, स्वाभिमानाचा आणि व्यवस्थेच्या अपयशाचा उघड आरसा आहे. एकीकडे सरकार स्पष्ट सांगतं, महाराष्ट्रात काम करायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, आणि दुसरीकडे जवळजवळ 15 लाख रिक्षा टॅक्सी चालक संपाची धमकी देत आहेत. हा फक्त विरोध नाही आहे, हा सरळ सरळ दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. 15 लाख हा आकडा फक्त संख्या नाही आहे, ही ताकद दाखवण्याची भाषा आहे. आम्ही थांबलो तर शहर थांबेल, हा संदेश आहे. पण प्रश्न असा आहे, ही ताकद कुठून आली? नियम 1951 पासून आहे, मग इतकी वर्षे तो पायदळी तुडवला गेला कसा? परवान्यांच्या वाटपात काय चाललं होतं? बनावट कागदपत्र, खोटे रहिवाशी दाखले, दुसऱ्याच्या नावावर लायसन्स आणि चालवणारा कुणीतरी वेगळाच. ही व्यवस्था कोणी तयार केली? आणि आता जेव्हा नियम अंमलात आणण्याची वेळ आली, तेव्हा अचानक रोजगार धोक्यात ही भाषा पुढे येते. रोजगार महत्त्वाचा आहेच, पण नियम मोडून चालणं हे कोणाचाही हक्क नाही. 10-15 वर्षे महाराष्ट्रात राहून, इथून कमावून, इथल्या लोकांशी रोज व्यवहार करून जर अजूनही स्थानिक भाषा शिकायची गरज वाटली नाही, तर मग प्रश्न विचारायलाच हवा, जबाबदारी कोणाची? इथे आणखी एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. हा मुद्दा कोणाच्या विरोधाचा नाही, तर नियमांच्या बाजूने उभं राहण्याचा आहे. ग्राहकाला नीट संवाद हवा, सुरक्षित सेवा हवी आणि स्थानिक भाषेचा किमान आदर हवा. एवढी अपेक्षा अन्यायकारक नाही, उलट हीच कोणत्याही सभ्य व्यवस्थेची किमान अट आहे. आज परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी ग्राहकाला स्वतःची भाषा बदलावी लागते, भाडं नाकारलं जातं, वाद होतात आणि सगळं सिस्टीम अशीच आहे म्हणून चालवलं जातं. पण हीच सिस्टीम जर सुधारायची असेल तर नियम अंमलात आणावे लागतील. दबाव, संपाच्या धमक्या आणि भावनिक घोषणांनी नियम बदलत नाहीत. म्हणूनच हा वाद फक्त रिक्षा टॅक्सीचा नाही आहे. हा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नियम चालणार की दबाव? स्थानिक भाषेला किमान मान मिळणार की नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या घरात नियम ठरवणार की बाहेरून आलेल्या दबावाला मान देणार? हीच खरी लढाई आहे आणि इथूनच पुढचा महाराष्ट्र ठरणार आहे. सर्वात पहिला आणि थेट प्रश्न इथेच उभा राहतो, हा नियम आजच का आठवला? जर 1951 पासून तो अस्तित्वात आहे, तर इतकी वर्ष नेमकं काय चाललं होतं? परमिट देताना भाषा तपासली गेली का, की फक्त कागदांवर सही घेत लायसन्स वाटत राहिली? जर सुरुवातीपासूनच नियम काटेकोरपणे लागू झाला असता, तर हा आज वाद उभाच राहिला नसता. त्यामुळे जबाबदारी एकाच बाजूवर टाकून चालणार नाहीये. प्रशासनानेही स्वतःकडे पाहिलं पाहिजे, कारण जिथे बनावट कागदपत्र चालतात, खोटे रहिवाशी दाखले तयार होतात आणि लायसन्स एका नावावर असताना गाडी चालवतो कुणीतरी वेगळाच, तिथे प्रश्न फक्त भाषेचा राहत नाही, तो संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा बनतो. पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की भाषा महत्त्वाची नाहीये. उलट हा सगळ्या वादाचा केंद्रबिंदूच भाषा आहे. कारण सरळ गणित आहे, तुम्ही महाराष्ट्रात राहता, इथून कमावता, रोज इथल्या लोकांशी व्यवहार करता आणि तरीही म्हणता मला मराठी येत नाही, तर ते कुठेतरी खटकणारच. हे फक्त भाषेचं प्रकरण नाही आहे, हा आदराचा प्रश्न आहे, जोडण्याचा प्रश्न आहे. वर्षानुवर्ष इथे राहून 10-15 वर्ष या मातीत घालून जर अजूनही मराठी शिकायची गरज वाटली नाही, तर मग हा प्रश्न विचारायलाच हवा. ही अडचण आहे की निवड? कारण भाषा एवढी अवघड नाही आहे, इच्छा लागते, आणि ती इच्छा नसेल तर मग केवळ योगायोग नाही, ही मानसिकता आहे. आणि मग आपण बाहेर जातो तेव्हा काय करतो? तामिळनाडूला गेलात, कर्नाटकात गेलात, गुजरातमध्ये गेलात, तिथे आपणच ॲडजस्ट होतो, तिथली भाषा पकडण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे पर्याय नसतो. मग महाराष्ट्रातच का अपवाद? इथेच का चालतं? हा प्रश्न कोणावर बोट ठेवण्यासाठी नाही, पण वास्तव दाखवण्यासाठी आहे. कारण जर स्थानिक भाषेलाच आपण दुय्यम मानलं, तर हळूहळू ती व्यवहारातून नाहीशी होते, आणि भाषा नाहीशी झाली की ओळखही हळूहळू विरघळते. म्हणून हा मुद्दा हट्टाचा नाही आहे, हा अस्तित्वाचा आहे. पण इथे एक कटू, थेट आणि थोडा अस्वस्थ करणारा सत्य स्वीकारावंच लागेल. मराठी माणूस स्वतःच आपल्या भाषेला मागे ढकलतोय. आपणच समोरच्याला संधी देतो. रिक्षात बसलो की पहिलं वाक्य असं असतं, चलो जाना है. आपणही विचारत नाही की त्याला मराठी येतं का. आपण आधीच गृहीत धरतो की नाही येत, आणि मग स्वतःच भाषा बदलतो. मग समोरच्याला मराठी शिकायची गरज का वाटेल? हा फक्त भाषेचा मुद्दा नाही आहे, हा आत्मविश्वासाचा प्रश्न आहे. आपणच आपल्या भाषेला दुय्यम मानतो आणि अपेक्षा ठेवतो की दुसऱ्याने तिला प्राधान्य द्यावं. हे वास्तव बदललं नाही तर कोणताही नियम अपुरा पडेल. पण दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे, आणि ती दुर्लक्षित करून चालणार नाही आहे. 15 लाख लोकांचा रोजगार हा आकडा हलक्यात घेण्यासारखा नाही आहे. एका निर्णयामुळे एवढ्या कुटुंबाचं गणित बिघडू शकतं, हेही तितकंच खरं आहे. पण मग इथेच एक कठीण प्रश्न उभा राहतो, याचा अर्थ नियम लागूच करू नयेत का, की प्रत्येक वेळी रोजगारावर परिणाम होईल या कारणाखाली आपणच मागे हटायचं? जर प्रत्येक नियमासमोर हीच अडचण उभी राहणार असेल, तर मग कायद्याचं महत्त्व उरतं कुठे? नियम म्हणजे फक्त कागदावरच राहायचे का, की प्रत्यक्षातही ते पाळले जाणार? कारण एकदा का नियम मोडण्याची सवय पक्की झाली
की मग सिस्टीमचं संतुलन बिघडायला वेळ लागत नाही. म्हणून तिथे एक निर्णय फक्त भावनेवर नाही तर तत्वावर घ्यावा लागणार आहे. लोकांच्या प्रतिक्रिया आता फक्त प्रतिक्रिया राहिलेल्या नाही आहेत, त्या साचलेल्या रागाचा उद्रेक आहे. काही जण सरळ म्हणतायत संपावर जा, आम्ही बस ट्रेनने जाऊ. काहींची भूमिका अजून कडक आहे, संपावर गेल्यांचे लायसन रद्द करा. तर काही जण याला एक वेगळाच रंग देत आहेत, हीच वेळ आहे वर्चस्वाला लगाम घालण्याची. ही वाक्य फक्त संतापाची नाही आहेत, ती रोजच्या अनुभवातून आलेली आहेत. भाडं नाकारणं, उद्धटपणे बोलणं, भाषा न समजल्यामुळे होणारे वाद, हे सगळं रोज लोक सहन करत आलेत आणि एक दिवस हा राग फुटणारच होता. आणि इथूनच अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अचानक काही मीडिया रिपोर्ट्स समोर येऊ लागले. रिक्षा चालक मोठ्या प्रमाणावर UP बिहारकडे परत जात आहेत. शहरात रिक्षाचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रवाशांचे हाल सुरू आहे. आता सरळ प्रश्न, हे वास्तव आहे का की एक ठरून तयार केलेला नॅरेटिव्ह आहे? कारण मुंबईसारख्या शहरात जिथे लाखो रिक्षा रोज रस्त्यावर असतात, तिथे काही हजार लोक गेले तरी लगेच संकट तयार होतं की ते तसंच दाखवलं जातं. आणि जर खरंच इतका तुटवडा असेल तर मग रस्त्यावर रिक्षा दिसत काय, ॲप्सवर बुकिंग मिळत काय, की निवडक उदाहरणं दाखवून एक भीतीचं चित्र रंगवलं जातं आहे? मुद्दा सरळ आहे. जेव्हा नियम कडक होतात तेव्हा त्याविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो. आणि त्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता, तर लोकांच्या मनात भीती निर्माण करा. तुमचं नुकसान होणार आहे असं दाखवा. मग प्रश्न आहे, बातमी दाखवायची की नेरेटिव्ह चालवायचा? कारण पत्रकारिता जर तथ्यावर उभी राहिली नाही तर ती विश्वास गमावते. आणि एकदा का लोकांचा विश्वास गेला तर कोणतीही बातमी खरी वाटत नाही. म्हणूनच इथे प्रेक्षकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. जे दिसतंय ते पूर्ण सत्य आहे का, की त्यामागे अजूनही काही दडलेलं आहे का? पण इथेच थोडं थांबवून विचार करणं गरजेचं आहे. रागाच्या भरात आपण सरसकट निष्कर्ष काढतोय का? प्रत्येकजण तसाच आहे का? नाही. अनेक लोक प्रामाणिकपणे काम करतात, भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात, इथल्या संस्कृतीत मिसळतात. त्यामुळे मुद्दा आपण विरुद्ध ते असा बनवला तर प्रश्न सुटणार नाही आहे, उलट आणखी पेटणार. कारण समस्या सोडवायची असेल तर ती स्पष्ट पाहावी लागते, रंग देऊन नाही. पण या सगळ्या गोंधळात एक मोठा आणि टाळता न येणारा प्रश्न डोकं वर काढतो. नियम फक्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीच का? म्हणजे काय, मराठी भाषा फक्त रिक्षावाल्यांनीच बोलायची का? बाकी सगळ्यांना मोकळं मैदान. तुम्ही मॉलमध्ये जा आणि दुकानांमध्ये मराठी चालत नाही. हॉटेलमध्ये जा, ऑर्डर देताना तुम्हाला भाषा बदलावी लागते. डिलिव्हरी बॉय येतो, तो हिंदीत बोलतो, तुम्ही मराठीत बोलतात, तर संवादच जमत नाही. मग नियम फक्त एका वर्गासाठी का? जर मुद्दा ग्राहकांशी संवादाचा असेल तर ग्राहकांशी व्यवहार करणारे सगळे त्यात येतात ना. मग त्यांच्यासाठी नियम कुठे आहेत? आणि अजून स्पष्ट बोलायचं तर ओला, उबर, रॅपिडो या सगळ्या सेवांमध्ये चालक मराठीत बोलतो कुठे? मग तिथे मराठीची सक्ती का नाही? मोठ्या कंपन्या आहेत म्हणून नियम मऊ का, आणि छोट्या रिक्षावाल्यांवर नियम कडक? हा फरक लोकांच्या नजरेतून सुटत नाही आहे. आणि जेव्हा नियमात असा फरक दिसतो तेव्हा तो नियम योग्य वाटत नाही, पक्षपाती वाटतो. नियम जर खरंच न्यायी हवा असेल तर तो सगळ्यांसाठी एकसारखा हवा, नाहीतर तो नियम राहत नाही, तो तक्रारीचं कारण बनतो. आणि एकदा का लोकांना अन्याय वाटला की मग आंदोलनं, संप, विरोध हे सगळं नैसर्गिकच आहे. म्हणून इथे मुद्दा फक्त मराठीचा नाही आहे, मुद्दा आहे न्यायाचा. आणि सगळ्या गोंधळात आता अजून एक नवा प्रयोग समोर येतोय. महाराष्ट्रातील मराठीप्रेमी जनतेला आवाहन करत मनसेकडून रिक्षांवर स्टिकर्स लावण्याची मोहीम सुरू होते. मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता. ऐकायला छान आहे, भावनिकदृष्ट्या पटणारी आहे, पण थांबा जरा. हा उपाय आहे की फक्त दाखवण्यापुरती गोष्ट? कारण सरळ प्रश्न आहे, हे स्टिकर्स लावले म्हणजे मराठी आलं असं होतं का? कोण तपासणार की खरंच त्या चालकाला मराठी येतं का, की फक्त स्टिकर लावला आणि सगळं ठीक? जर एवढंच पुरेचं असतं तर मग परवाने, नियम, तपासणी याची गरजच काय? हा मुद्दा इतका गंभीर आहे आणि त्यावर उपाय म्हणून स्टिकर? ही समस्या आहे संवादाची, व्यवस्थेची, नियमांच्या अंमलबजावणीची, आणि उत्तर दिलं जातं आहे स्टिकर लावा. लोकांना आता अशा प्रतिकात्मक गोष्टींपेक्षा ठोस बदल हवा आहे, जिथे नियम स्पष्ट असतील, अंमलबजावणी कडक असेल आणि सगळ्यांसाठी समान असेल. आणि इथेच मनसेच्या भूमिकेबद्दल एक नैसर्गिक प्रश्न उभा राहतो. जर उद्देश खरोखरच मराठीचा प्रसार करायचा असेल तर तो सातत्याने समजावून आणि प्रशिक्षण देऊन का केला गेला नाही? याआधी आक्रमक भूमिका आणि आता सॉफ्ट कॅम्पेन, हा बदल लोकांच्या नजरेतून सुटत नाही आहे. आणि तेच अजून एक गोष्ट मनाला टोचणारी आहे, जी लोकांच्या भावनांना अधिक पेटवते. आपण सामान्य माणसाकडून अपेक्षा ठेवतो, मराठी शिका, मराठी बोला. पण जे निर्णय घेणारे आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा? मुंबईतील नगरसेविका सहर शेख स्वतः म्हणतात, मला मराठी येत नाही. आता जरा थांबून विचार करा, ही फक्त एक साधी स्टेटमेंट आहे का, की एक मोठा संकेत आहे? मग हा नियम फक्त रिक्षावाल्यांसाठीच का? नेते, अधिकारी, कर्मचारी सगळ्यांनाच लागू नाही का? आणखी एक वास्तव आपण टाळू शकत नाही. अनेक वेळा लायसन्स एका व्यक्तीच्या नावावर असतं आणि गाडी चालवतो कोणीतरी दुसराच. म्हणजे सिस्टीममध्ये छिद्र आहे.
घरबसल्या कमाईसाठी परमिट घेणं, दुसऱ्याला चालवायला देणं, हे सगळं सुरू राहिलं तर कोणताही नियम कागदावर राहणार. त्यामुळे बदल हवा असेल तर सिस्टीम स्वच्छ करावी लागेल. काही लोक म्हणतात लायसन रद्द करा आणि नवीन संधी द्या. ऐकायला सोपं आहे, पण वास्तव वेगळं आहे. खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक तयार आहेत का हा व्यवसाय करायला, की आपण अजूनही काही कामांकडे कमीपणाने बघतो? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणूनच इथे उत्तर एकाच टोकाचं नाही आहे. संतुलन आवश्यक आहे. नियम योग्य आहे, पण त्याची अंमलबजावणी शहाणपणाने झाली पाहिजे. वेळ द्या, शिकण्यासाठी संधी द्या आणि त्याचवेळी सिस्टीम कडक करा. बनावट कागदपत्र, भ्रष्टाचार इथे जर हात घातला नाही तर बाकी सगळं फक्त वरवरचं ठरेल. आणि या सगळ्या वादात आता सरकारकडून एक महत्त्वाचं पाऊल समोर येत आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. आता ही गोष्ट महत्त्वाची का आहे? कारण इथे फक्त नियम लादण्याची भाषा नाही, तर उपाय देण्याचा प्रयत्न आहे. सरळ सांगायचं तर मराठी शिका असं सांगणं सोपं आहे, पण शिकायची संधी, वेळ आणि मार्ग दिला नाही तर तो नियम कागदावरच राहतो. म्हणूनच हा निर्णय योग्य दिशेने एक पाऊल आहे. कारण यात दंड नाही आहे तर प्रशिक्षण आहे, विरोध नाही आहे तर समजावून आहे. पण इथेच एक अट स्पष्ट आहे. हा अभ्यासक्रम फक्त घोषणा राहता कामा नये. तो प्रत्यक्षात राबवला गेला पाहिजे, शिकवलं गेलं पाहिजे आणि शिकणं अनिवार्य केलं पाहिजे. कारण शेवटी उद्देश एकच आहे: संवाद सुधारावा, सेवा सुधारावी आणि स्थानिक भाषेला योग्य मान मिळावा. आणि या सगळ्यात एक गोष्ट विसरून चालणार नाही: समाज म्हणून आपली जबाबदारी. आपण स्वतः किती वेळा मराठीत बोलतो? रिक्षात बसलो की आपोआप भाषा बदलते. आपण समोरच्याला संधी देत नाही. मग तो का शिकेल? ही सवय बदलली नाही तर कोणताही नियम अपुरा पडेल. खरं सांगायचं तर मराठी माणूस कमी झालेला नाही, पण मराठीपणा कमी झाला आहे. घरात, बाहेर, शिक्षणात आपणच आपली भाषा मागे टाकतोय आणि मग अपेक्षा ठेवतो की सगळ्यांनी ती स्वीकारावी. हे समीकरण उलट करावं लागेल. मराठी म्हणजे फक्त शब्द नाही आहेत, ती भावना आहे, ओळख आहे, संस्कृती आहे आणि ती टिकवायची असेल तर ती वापरावी लागते आत्मविश्वासाने, अभिमानाने. शेवटी प्रश्न सरळ आहे: महाराष्ट्रात राहून, इथून कमावून मराठी टाळणं योग्य आहे का? आणि दुसरीकडे एका निर्णयामुळे लाखो लोकांचं आयुष्य हलवणं योग्य आहे का? या दोन टोकांमध्येच खरी दिशा आहे. ही लढाई रिक्षा टॅक्सीची नाही आहे. ही लढाई आहे न्यायाची, ओळखीची, भविष्यातल्या महाराष्ट्राची. आज आपण जे ठरवू तेच उद्या महाराष्ट्राचं रूप ठरणार आहे. शेवटी एकच प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो: महाराष्ट्रात राहायचं आहे, इथून कमवायचं आहे, इथल्या लोकांशी रोज व्यवहार करायचा, पण मराठी शिकायची नाही, हे चालेल का? आणि दुसरीकडे एका निर्णयामुळे लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम होणार असेल तर तो निर्णय कसा घ्यायचा? ही तितकंच महत्त्वाचं नाही आहे का? हा वाद फक्त रिक्षा टॅक्सीचा नाही आहे. हा वाद आहे ओळखीचा, न्यायाचा आणि आपल्या भविष्यातल्या महाराष्ट्राचा. नियम हवेत, पण सगळ्यांसाठी समान हवेत. अभिमान हवा, पण तो कृतीतून दिसायला हवा आणि बदल हवा. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि न्यूज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.